कर्जमाफी न झाल्यानं शेतकरी सध्या चिंतेत आहेत. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार कर्जमाफी दिली गेलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सावकारांचं दार ठोठावं लागणार आहे की काय असंच दिसतंय. कृषी कर्जाच्या थकबाकीचा सुद्धा डोंगर सातत्यानं वाढतोय. निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासनानुसार कर्जमाफी होईल ही आशा असलेल्या शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झालाय आणि त्याचा परिणाम पीक कर्जाच्या नूतनीकरणावर झाल्याचं पाहायला मिळतंय. कर्जमाफी न झाल्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सावकाराच्या दारात जावं लागतं की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. सध्या खरीप हंगामासाठी लागणारं बी बियाणं खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची जुळवाजुळव सुरू आहे. काही अर्थानं समजा शासनाने जर थोडा विचार केला की कर्जबाजारी शेतकऱ्याला कशी कर्जमाफी देता येईल आणि हे कशा गोष्टी करता येईल हे थोडी सरकारने या बाबतीत सुद्धा विचार करायला पाहिजे. आज खऱ्या अर्थानं सरकारने घोषणा केली होती की शेतकऱ्यांना पूर्ण आपण कर्जमुक्त करू. कर्जमुक्तीच्या घोषणेवरच सरकार या सत्तेत बसलंय. परंतु सत्तेत बसल्यानंतर शेतकऱ्याला गाजर दाखवण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. माझी सरकारला एकच विनंती राहील, शेतकरी आता खरीपाची तयारी करतोय. शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा होती, कर्जमाफी तर सरकारने दिलीच नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.